नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। हे बघून तुम्हाला काही आठवतंय का यामध्ये काय आहे? पाणी। आणि आज मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ना ती आहे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक। खूप प्रभावी आणि माझी सगळ्यात फेवरेट टेक्निक आहे जी फक्त आणि फक्त पाण्याने आपण करू शकतो। यासाठी आपल्याला क्रिस्टल क्लिअर पाणी हवं आहे। यामध्ये कोणताही तुम्ही लिंबू पाणी घेऊ नका। तुम्ही आपण म्हणतो ना की तुम्ही पाणी पिताय। खूप जणांनी ना ही टेक्निक मी खूप वेळेस सांगितली आहे। खूप जणांनी काय केलंय माहिती आहे का? टेक्निक करताना तुम्ही कॉफी घेता, कॉफी मध्ये पण पाणीच असतं ना मॅडम, किंवा तुम्ही ग्रीन टी घेता, ग्रीन टी मध्ये पण पाणीच असतं ना मॅडम, किंवा तुम्ही लिंबू सरबत घेता त्याच्यामध्ये पण पाणीच असतं ना, किंवा बघा पाण्यामध्ये काही पण मिक्स करणं आणि मग ते पाणी घेणं ते पण पाणीच आहे ना मॅडम। नाही, आपल्याला ही जी टेक्निक करायची आहे ना वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक, याला हे क्रिस्टल क्लिअर पाणी हवं आहे। त्या पाण्यामध्ये काहीही मिक्स नाहीये, फक्त पाणी आहे, फक्त म्हणजे ओरिजिनल वॉटर याला म्हणतो। त्या पाण्यानेच आपल्याला ही टेक्निक करायची आहे। कशी करायची, काय करायची सगळी माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर बघा आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे। मनी मॅग्नेट, धनयोग, प्रेग्नन्सी ब्रेसलेट, ॲमेथिस्ट व्यसनमुक्तीसाठी प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे आपल्याकडे। त्याचबरोबर व्यवसायासाठी फिरोजा, नोकरीसाठी पायराइट, पीसीओडी, वेट लॉस, वेट गेन, तुम्ही सुंदर दिसण्यासाठी, कशाहीसाठी तुम्ही विचारावं आपल्याकडे त्या प्रत्येक गोष्टीसाठी ब्रेसलेट आहेच। पण बघा आता रक्षाबंधन जवळ येतोय, तर रक्षाबंधन निमित्त आपल्याकडे खास आपण मनी मॅग्नेट, राखी, त्याचबरोबर वेगवेगळ्या राशीचे जसे राशीचे ब्रेसलेट असते बघा, तुम्हाला दाखवते मी राखी डिझाईन केलेले आहे आपण। बघा आता हे आपण नवीन डिझाईन केलेले ब्रेसलेट आहे राशीनुसार। बघा इथे असं तुम्हाला राशीचा सिम्बॉल येईल, त्याचबरोबर नाव येतं आणि हे राशीचे ब्रेसलेट असतात। हे बघा हे ॲक्वेरियस म्हणजे हे कुंभ राशीसाठी आहे। अशी वेगवेगळ्या राशीचे ब्रेसलेट आपण जे डिझाईन केलेले आहे ना सेम यामध्येच आपण राशीच्या राख्या देखील आणलेला आहे। हे राशीनुसारचे ब्रेसलेट आहे, हे 1299 ला आहे। पण राशीची जी राखी आहे ना ती फक्त आणि फक्त 999 ला आपण घेऊन आलेलो आहोत। त्याचबरोबर मनी मॅग्नेट राखी ती पण आपल्याकडे फक्त आणि फक्त 899 ला अवेलेबल आहे। जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे। त्याचबरोबर मनी मॅग्नेट राखी असेल किंवा राशीनुसार राखी असेल त्यावर एक धमाकेदार ऑफर मी तुम्हाला सांगते बघा। कोणत्याही 2 राख्या जर तुम्ही घेतल्या ना तर त्या 2 राख्यासोबत तुम्हाला एक धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे। इतकी धमाकेदार ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही राखी कोणत्याही वेगवेगळ्या क्रिस्टलची तुम्ही घेऊ शकता। साधी लोकल मार्केटमधली राखी तुमच्या भावाला देण्यापेक्षा बांधण्यापेक्षा क्रिस्टलची राखी बांधून बघा, तुमच्या भावाचं नशीब नक्कीच बदलायला सुरुवात होईल। त्याच्या आयुष्यात पैशांचा प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मनी मॅग्नेट राखी घ्या। त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम असेल, पैसा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, सगळ्या समस्या असतील तर तुम्ही राशीनुसार राखी नक्कीच तुमच्या भावासाठी ऑर्डर करू शकता। लवकर ऑर्डर करा जेणेकरून रक्षाबंधन पर्यंत त्या तुमच्याकडे नक्कीच पोहोचतील। चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे। एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे। आता एक ग्लास पाणी, समजा आता तुम्ही कुठे बाहेर असाल, आता जसं की जॉबला जाता, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही तिथे बॉटल घेऊन जात असाल। आता मी तर बॉटलच प्रेफर करते कारण की माझ्यासोबत माझी बॉटल असते। मग मी काय करणार तर ह्या बॉटलला असं हातामध्ये धरते मी, किंवा हे बॉटलचं जे झाकण असेल ना हे झाकण काढून घ्यायचं आणि यावर असं हात ठेवून आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे। आता बघा समजा ही बॉटल आहे आणि यावर हात ठेवून मी अफर्मेशन देते। आपण ग्लास असल्यावर ग्लासवर पण असं हात ठेवतो ना, मग बॉटलवर असं हात ठेवायचं। हे पूर्ण पाणी अफर्मेशन दिलेलं होतं आणि मग हे दिवसभरामध्ये पिते। मी तर असंच करते कारण की प्रत्येक वेळेस पाणी पिताना अफर्मेशन देणं शक्य होत नाही। त्यामुळे काय करते, बॉटल घेते, पूर्ण बॉटल भरलेली असते आणि आता याच्यावर हात ठेवून अफर्मेशन द्यायच्या। मग अफर्मेशन कोणत्या द्यायच्या तर कोणत्याही देऊ शकता, ज्या तुम्हाला वाटतंय ना की तुमची ही इच्छा पूर्ण व्हावी तर ती तुम्ही अफर्मेशन देऊ शकता। खूप जणांना ना अफर्मेशन काय असतं ते कसं बोलायचं हेच माहित नाहीये। अफर्मेशन म्हणजे काय, जी आपली इच्छा आहे ना ती पूर्ण झाल्यावर कसा आपल्याला आनंद होईल। जसं की समजा तुमची एखादी इच्छा आहे की तुम्हाला वाटते तुमच्याकडे भरपूर पैसा यावा, मग ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला म्हणजे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही किती पॉझिटिव्ह सकारात्मक शब्द बोलू शकता ते तुम्हाला बोलायचे आहे। उदाहरणार्थ बघा हे पाणी आहे आणि आपण यावर हात ठेवून आपल्याला बोलायचं आहे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे असं तुम्ही बोलू शकता। किंवा मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे, मी प्रेग्नेंट आहे, मला मुलगा झाला आहे किंवा मला मुलगी झाली आहे, माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, असं हात ठेवून तुम्ही बोलायचं आहे। जेणेकरून आपली ऊर्जा या पाण्यामध्ये जाते आणि हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे।
सिंपल हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे. दिवसभर तुम्ही हेच पाणी प्या जे तुम्ही अफर्मेशन दिलेलं असेल, किंवा तुम्ही एखादा ग्लास घेतला ना, त्या ग्लासवर हात ठेवून त्याला अफर्मेशन द्या आणि ते पाणी तुम्ही दिवसभर प्या. याने होईल काय माहिती आहे का, तुमच्यातली जी काही एनर्जी असेल ती पाण्यामध्ये जाते आणि पाण्यात थ्रू ती पूर्ण तुमच्या बॉडीमध्ये येते. तुम्हाला माहिती आहे का, या युनिवर्समध्ये 75% पाणी आहे आणि आपल्या बॉडीमध्ये पण 75% पाणी आहे. जर पाण्यातल्या पॉझिटिव्ह पाण्याची एनर्जी जर आपल्या बॉडीमध्ये गेली तर ते आपल्या बॉडीतल्या संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन आपली बॉडी आपली बॉडी एनर्जेटिक बनवते. त्याचबरोबर आपल्या सकारात्मक ज्या वेव असतात त्या वाढवते आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करते. त्यामुळे वॉटर मॅनिफेस्टेशन हे खूप गरजेचं आहे आणि हे खूप प्रभावी आहे. प्रत्येकाने एकदा नक्की करून बघा. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.